आपण होळीच्या आदल्या दिवशी अग्नी का पेटवतो आणि त्याला होलिका दहन का म्हणतात? खूप वर्षांपूर्वी हिरण्यकश्यप नावाचा एक शक्तिशाली राक्षस राजा होता. त्याला वाटत होतं की तो देवांपेक्षा मोठा आहे. पण त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा भक्त होता. हे हिरण्यकश्यपला मान्य नव्हतं. त्याने प्रल्हादाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्याच्या भक्तीने त्याला वाचवलं. शेवटी त्याने आपल्या बहिणी होलिकेची मदत घेतली. होलिकेला वरदान होतं की अग्नी तिला जाळू शकत नाही. योजना अशी होती की ती प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीत बसेल आणि प्रल्हाद जळून जाईल. पण घडलं काहीतरी वेगळंच. जशी ज्वाला पेटली, प्रल्हाद विष्णूचं नामस्मरण करत राहिला. अग्नीने भक्ताला स्पर्श केला नाही आणि होलिका तिच्या वरदानासह जळून भस्म झाली. वाईटाचा अंत झाला. श्रद्धेचा विजय झाला. त्या रात्रीला म्हणतात होलिका दहन, अहंकार आणि अन्यायाच्या अंताच प्रतीक. आजही लोक लाकूड गोळा करतात, होळी पेटवतात, तिची परिक्रमा करतात आणि आठवण ठेवतात की कितीही मोठं वाईट असलं तरी सत्य आणि भक्तीत जिंकतात. आणि दुसऱ्या दिवशी साजरी होते होळी, फक्त रंगांची नाही, तर चांगुलपणाच्या विजयाची. तुमच्यासाठी होलिका दहन फक्त एक परंपरा आहे का, की आजही गरजेचा संदेश? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.